तर मित्रांनो, कोरोना बेसिक टू अडवान्स सीरीज मधला आजचा क्लास 12 आणि यामध्ये आपण पाहणार आहे आर्टिस्टिक मीडिया टूल, ते पण डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्राथमिक सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलमध्ये. इथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. तर तुम्हाला कोरोना परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पाहूया आर्टिस्टिक मीडिया टूल. तर मित्रांनो, कोरडा ओपन केल्यानंतर तुम्हाला जो वेबसाईटचा बार दिसतोय तो आपला टूल बार आणि या टूल बार मधलं जे 6 नंबरचं ऑप्शन आहे ते आहे आर्टिस्टिक मीडिया टूल. आर्टिस्टिक मीडिया टूल एक कोरडो मधला इम्पॉर्टंट टूल आहे. यामध्ये आपल्याला ब्रश, स्प्रे आणि कॅलिग्राफिक इफेक्ट देऊन वेगवेगळे डिझाईन्स तयार करता येतात. तर चला याला पाहूया आपण डिटेलमध्ये. तर सर्वात अगोदर मी या टूलला सिलेक्ट करतो आणि त्यानंतर याचा वापर करून आपण अशा प्रकारे काही डिझाईन्स इथे क्रिएट करू शकतो. यामध्ये काही मी जी व्हॅल्यू आहे ती इथे वाढवली आहे, त्यामुळे याला अगोदर मी कमी करून टाकतो आणि जी हे स्ट्रोक विथ याला पण कमी करून टाकतो आणि त्यानंतर आपण याचा परत यूज करू. याला मी इथे डिलीट मारतो आणि त्यानंतर परत इथे टूल सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे जे स्ट्रोक आहेत आपल्याला इथे दिसतात आणि त्यानंतर प्रॉपर्टी टूलबारमध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. सर्वात पहिला ऑप्शन आहे इथे प्रीसेट. प्रीसेटमध्ये आपल्याला यामध्ये काही आपल्याला टेम्पलेट दिसतात. टेम्पलेट म्हणजे काही प्रीसेट दिसतात, ज्याचा वापर करून आपण हे वेगवेगळे स्ट्रोक आहेत. ते वेगवेगळे स्ट्रोकचा वापर करून आपण अशा प्रकारचे काही क्रिएट करू शकतो. आता यामध्ये काही आणखी स्ट्रोक आहे. तुम्ही जर हे स्ट्रोक घेतली, तर अशा प्रकारे आपल्याला इथे याचा यूज करता येतो आणि त्यानंतरचं यामधलं काही ऑप्शन आहे. अगोदर काय करतो, मी जे स्ट्रोक आहेत, त्याला अशा प्रकारे ड्रॅग करून डिलीट मारून टाकतो आणि त्यानंतर परत टूल हा सिलेक्ट करतो आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे यामध्ये फ्री हँड स्मूथिंग. फ्री हँड स्मूथिंगचा वापर हा जो कर्व आहे त्याला स्मूथ करण्यासाठी होतो. हे आपण मागच्या क्लासमध्ये पण पाहिलं आहे. तर मी तुम्हाला परत सांगतो की आपण इथे ह्या टूल सिलेक्ट केला आणि त्यानंतर जी फ्री हँड स्मूथिंगची व्हॅल्यू आहे ते आपण इथे 0 ठेवू. आता 0 केल्यानंतर मी काही इथे अशा प्रकारचा स्ट्रोक तयार करतो आणि त्यानंतर याची जी व्हॅल्यू आहे ती अशा प्रकारे वाढवतो आणि त्यानंतर स्ट्राइक स्ट्रोक देतो. तर तुम्हाला यामध्ये डिफरन्स दिसला असेल, की हा जो कर्व आहे, याची जी व्हॅल्यू आपण स्प्रेड्समध्ये जी 0 ठेवली होती, तर हा कर्व प्रॉपर आला नाही. जे की हा जो कर्व आहे, याची व्हॅल्यू वाढवली, यामुळे आपल्याला जो कर्व आहे स्मूथ झालेला दिसतो. तर तुम्हाला आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर यानंतरचं जो प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन आहे, ते आहे स्ट्रोक विथ. स्ट्रोक विथचा वापर हा आपल्याला जे स्ट्रोकची विथ आहे ते ऍडजस्ट करण्यासाठी होतो. ते कशी होतो ते पाहू. तर आपण इथे टूल सिलेक्ट केला, त्यानंतर इथे प्रेसेट वरती क्लिक केलं. त्यानंतर आपण अशी काही एक स्ट्रोक काढली, ड्रॉ केली, स्ट्रोक ड्रॉ केली आणि त्यानंतर काय करू शकतो आपण इथं जर आपण वरच्या यावरती टॅप केलं तर आपल्याला अशा प्रकारे स्ट्रोकची साईज अशा प्रकारे वाढवता येते आणि इथून अशी कमी करता येते आणि त्यानंतरचा जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला हे आहे स्केल स्ट्रोक विथ ऑब्जेक्ट. तर हे ऑप्शन जर तुम्ही असं ऍक्टिव्हेट केलं तर तुम्ही जर याला जर अशा प्रकारे कमी जास्त केलं, स्केल केलं किंवा रिसाइज केलं तर यामध्ये तुम्हाला दिसते की याची जी व्हॅल्यू आहे ती चेंजेस झालेली दिसते. म्हणजे जी स्ट्रोकची विथ आहे ती अशा प्रकारे चेंज झालेली दिसते. आणि त्यानंतरचा जो ऑप्शन आहे हे आहे बाउंडिंग बॉक्स. आता बाउंडिंग बॉक्स एक इम्पॉर्टंट आहे. कधी कधी तुमच्या लक्षात नाही येत की आपण याला ऍक्टिव्हेट करून घेतो. ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला इथे जे हँडल्स आलेले आहेत ते दिसत नाही. जेव्हा आपण याला बंद करतो अशा प्रकारे तेव्हा आपल्याला इथे हँडल दिसतात. म्हणून कधी ध्यान ठेवायचं, जेव्हा तुम्हाला इथे हँडल दिसले नाही तेव्हा काय करायचं, हे चेक करायचं की हे ऑप्शन ऑन आहे की अशा प्रकारे ऑफ असेल, ऍक्टिव्हेट आहे की काय. तर अशा प्रकारे आपण याचे हँडल कधी पण असे ऍक्टिव्हेट ठेवायचे, म्हणजेच आपल्याला याला प्रॉपर ऍडजस्ट करता येते. आणि काय होते कधी कधी जे काही व्हर्जन आहेत कोरडवाचे, त्यामध्ये जो हा ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, हे जी स्ट्रोक आहे ते आपल्याला वरच्या साईडला दिसतात. म्हणजेच आपल्याला त्यामधला कोणता स्ट्रोक चूज नाही करता येत. त्याकरिता काय करायचं, इथून विंडोवरती यायचं आणि डॉकर यावरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इफेक्ट वरती यायचं. इफेक्ट वरती आल्यानंतर आपल्याला आर्टिस्टिक मीडिया या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे भरपूर स्ट्रोक दिसतील. यामधला तुम्ही असा कोणतेही स्ट्रोक तुमच्या डिझाईनमध्ये असा यूज करू शकता. आणि त्यानंतर बघू यामधलं जे ऑप्शन आहे प्रॉपर्टी टूलर मधलं,
ते आहे ब्रश. हे आपण प्रिसेट पाहिलं. त्यानंतर ब्रश आहे, त्यानंतर स्प्रेयर आहे, त्यानंतर येते कॅलिग्राफी, त्यानंतर एक्सप्रेशन. याला आपण स्टेप बाय स्टेप पाहू. सर्वात अगोदर पाहू आता ब्रश. आता ब्रशचा वापर यामध्ये तुम्हाला काही ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये काही कॅटेगरीज आहे, वेगवेगळे कॅटेगरी. त्यामधलं जर आपण कॅलिग्राफी केलं तर याच्या रिलेटेड काही आपल्याला इथे ऑप्शन दिसतील की अशा काही कॅलिग्राफी आपण यामध्ये यूज करू शकतो आणि काही ड्रॉ करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण यामधले वेगवेगळे तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन मध्ये दिसतील. म्हणजे जर तुम्ही इथे स्प्लॅटर शूट हे केलं चूज केलं तर या स्प्लॅटरच्या रिलेटेड इथं काही तुम्हाला स्ट्रोक दिसतील. आणि त्यानंतर जर तुम्ही इथे सिम्बॉल केला तर सिम्बॉलच्या रिलेटेड काही इथे सिम्बॉल येतील, त्याच्या काही स्ट्रोक येतील आणि ते आपण अशा प्रकारे इथे यूज करू शकतो. आणि यामध्ये फ्री हँड स्मूथिंग तर आपण पाहिलंच आहे आणि हे स्ट्रोक विथही पाहिलं आणि हे पण पाहिलं. आणि यामधला एक इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्ही कस्टम स्ट्रोक डिझाईन केला ते कशा प्रकारे करता येते मी सांगतो. आणि मी काय करतो, इथून एक रेक्टँगल टूल सिलेक्ट करतो आणि एक अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करतो. आणि त्यानंतर जी याची आउटलाईन आहे, याची जी साईज आहे आपल्याला काय करायची आहे, इथून हेअरलाईन करायची आहे. हेअरलाईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून शेप टूल सिलेक्ट करायचं आहे आणि या पॉईंट वरती यायचं आहे, या नोड वरती यायचं आहे आणि याला अशा प्रकारे राऊंडेड करायचं आहे. राऊंडेड केल्यानंतर इथून पिक टूल सिलेक्ट करायचं म्हणजे ओके करायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. तर त्याकरिता आपल्याला ग्रेडियंट टूल आहे. हा ग्रेडियंट टूल आहे, यावरती यायचं आणि याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर अशा प्रकारे याला ड्रॅग करायचं आणि त्यानंतर इथे ब्लॅक कलर आलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथे ग्रीन, इथे व्हाईट आणि इथे ऑरेंज कलर द्यायचा आहे. म्हणजे एक फ्लॅगचा कलर द्यायचा आहे आपल्या इंडियन फ्लॅगचा. तर आपण काय करू, यामध्ये ब्लॅक आहे तर आपण अशा प्रकारे इथून ड्रॅग करून इथे व्हाईटच्या जागी असा ऑरेंज देऊ शकतो. इथे ब्लॅकच्या जागी आपल्याला ग्रीन द्यायचा आहे, तर अशा प्रकारे आपण ग्रीन देऊ शकतो. आणि मनाने व्हाईट कसं द्यायचं, तर काय करायचं, ही जी लाईन आहे यावरती यायचं आणि इथे डबल टॅप करायचं. डबल टॅप करायला आपल्याला आणखी पण काही कलर इथे ऍड करता येतात. आणि त्यानंतर इथून पण तुम्ही डायरेक्ट मॅन्युअली असा कलर देऊ शकता. आणि आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता हे झालं त्यानंतर आपल्याला कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि याला अशा प्रकारे इथे याला माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. आणि त्यानंतर कंट्रोल आर करून याला अशा प्रकारे हे रिपीट होईल, तर याला रिपीट करायचं आहे. खूप जास्त वेळ याला अशा प्रकारे रिपीट करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, याला अशा प्रकारे असं सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे परत आर्टिस्टिक मीडिया टूलवरती यायचं आहे. आर्टिस्टिक मीडिया टूलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे जे ब्रश टूल आहे हा सिलेक्ट करायचा आहे आणि यामध्ये सेव्ह आर्टिस्टिक मीडिया स्ट्रोक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि याला आपल्याला इथे ब्रासलेट, समजा मी ब्रासलेट करतो, असं सेव्ह करायचं आहे. ब्रासलेट 2 करतो आणि एंटर करतो. त्यानंतर तो सेव्ह झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याची एक रिंग बनवायची म्हणजे हातात घालण्यासाठी. तर कशी होईल, त्याकरिता आपल्याला याला इथून मी अगोदर याला डिलीट मारून टाकतो आणि त्यानंतर एक सर्कल घेतो. याला कंट्रोल प्रेस करून एक प्रॉपर सर्कल बनवतो. आणि त्यानंतर आपल्याला ब्रश टूल सिलेक्ट करायचं आहे. ब्रश टूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कस्टम इथे यायचं आहे. ब्रश टूल इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ते कस्टम घ्यायचं आहे. कस्टम मध्ये नंतर म्हणजे जी आपण तयार केलेले ब्रश आहे आणि त्यानंतर आपल्याला हा फ्लॅग घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे तयार करता येते. तर अशा प्रकारे आपण ब्रश टूलचा यूज करू शकतो. आणि त्यानंतरचे टूल आहेत स्प्रेयर, कॅलिग्राफिक आणि एक्सप्रेशन. याला आपण हे थोडेसे एक इम्पॉर्टंट प्रोग्राममध्ये टूल आहे. तर याला आपण प्रत्येक क्लासमध्ये एक एक टूल पाहू. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. आय होप हे तुम्हाला समजले असतील. थोडे किचकट आहेत, पण याविषयी काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. यावरती आपण नंतर पण एक क्लास घेऊ शकतो जर तुम्हाला समजलं नसेल तर. तर मित्रांनो, या क्लासमध्ये पाहिला आपण आर्टिस्टिक मीडियामधील ब्रश टूल आणि जे बाकीचे राहिलेले टूल्स आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.